नमस्कार, बागलकोटेज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आणि माझी आई मिळून तुम्हाला तिळगुळाच्या वड्या कशा करायच्या हे दाखवणार आहे। यासाठी लागणारं साहित्य हे 1.5 वाटी तिळाचं कूट, हे 1.5 वाटी दाण्याचं कूट। हे तीळ जे आहेत हे 1 वाटी चांगले खरपूस भाजून घ्यायचे आणि त्याचं कूट तयार करायचं। तर ते 1.5 वाटी आपण करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर दाण्याचं कूट, दाणे पण 1 वाटी भाजून घ्यायचे चांगले खरपूस आणि त्याचं हे दाण्याचं कूट करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे 1.5 वाटी आणि 1.5 वाटी मिळून झाले 3 वाट्या। त्याचा निम्मा म्हणजे पुन्हा 1.5 वाटी गूळ घेतलाय आपण, तर तो हा 1.5 वाटी गूळ आहे। त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला ते तूप घालावं लागणार आहे पाक करण्यासाठी, तर ते हे साजूक तूप घेतलंय। नंतर डेकोरेशनसाठी थोडेसे भाजलेले तीळ आहेत आणि वेलदोड्याची पूड आहे। ही कढई आपण आता तापवायला ठेवली आहे। याच्यामध्ये जो आपण 1.5 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे तो घालायचा। तो वितळायला लागला की त्याच्यामध्ये नंतर थोडंसं तूप घालूया, थोडासा हे व्हायला लागू दे। एकच चमचा तूप घालून घेतलंय, सारखं करायला लागूया। आता हे गूळ असं आपण गरम करायला लागलोय, तर याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं असं, म्हणजे तो वितळायला चालू होतो। त्याचं पाक होण्याची जी क्रिया आहे त्याच्यासाठी 1 हपका फक्त पाण्याचा मारून घ्यायचा। ते बघा लगेचच गूळ वितळायला लागला। असं व्हायला लागलं की थोडासा गॅस बारीक करून घ्यायचा, म्हणजे जर समजा गुळाचे खडे राहिले असतील तर ते आपल्याला फोडून घेता येतात। हे बघा, हा पण पाक जास्त केला नाहीये, कुठेतरी नुसता असा गूळ आहे तो विरघळलेला आहे, जास्त पाक करून घ्यायचा नाही। आता मी ह्याच्यामध्ये हळूहळू पहिल्यांदा तिळाची पूड घातली, आता दाण्याची पूड घालूया, हे सारखं करून घ्यायचं। आता हे मिक्स करताना ह्याच्यात 1 चमचा वेलदोड्याची पूड घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। मी ह्या ताटाला तूप लावून घेतलंय, त्याच्यानंतर वाटीलाही लावलंय आणि लाटण्यालाही लावलंय, असं सगळ्याला तूप लावून घ्यायचं। हे मिश्रण आपलं पूर्णपणे करून झालेलं आहे। आता हे आपण ताटावर घालूया। याच्यावर डेकोरेशनसाठी हे भाजलेले तीळ असे घालून घेऊया। हे ताटात घेतल्यानंतर वाटीने असं थापलंय, थोडंसं लाटण्याने हे केलंय आणि हे पूर्ण ते तीळ बसण्यासाठी पुन्हा एकदा लाटण्याने लाटून घेऊया। हे आपलं असं थापून तयार आहे। आता ह्याच्या आपण वड्या पाडून घ्यायच्या, सुरी घ्यायची आणि गरम असतानाच वड्या पाडायच्या, नाहीतर त्या पडत नाही। या आपल्या मस्त वड्या पाडून झाल्यात, आता त्या आपण डब्यात घालून घेऊया। या आपल्या तिळगुळाच्या सुंदर वड्या तयार झाल्या, अतिशय खुसखुशीत आहेत ह्या वड्या। कुठेही याच्यात असा कडकपणा किंवा असं काही नाहीये, इझिली अगदी मोडतात। त्याच्यामुळे सर्व वयाच्या लोकांना खाण्यास उपयुक्त आहेत।